कानजी शिंदे साहेबांचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार पुणे शहर विभागाच्या वतीने आज आयोजित केलेल्या आमच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेले माझे सहकारी नवनिर्वाचित सरचिटणीस रोहितजी पवार, पुण्यातील आमच्या विधिमंडळातले सहकारी बापूसाहेबजी पठारे, पुणे शहरचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, ग्रामीणचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, माजी आमदार जयदेव अण्णा गायकवाड, आमचे दुसरे सहकारी सचिनजी दोडके, आदरणीय प्रकाशजी मळके, रवींद्र अण्णा माळवलकर, व्यासपीठावर हे सर्वांचं नाव घेत नाही, बराच उशीर झालेला आहे, पण महिला, युवक, विद्यार्थी, कामगार संघटना या सर्वांचे पदाधिकारी, वेगवेगळ्या सेलचे माझे अध्यक्ष, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपण माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील आणि सुप्रियाताईंनी, माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला संधी दिली आणि ही संधी देत असताना पक्ष मजबूत करावा, संघटना मजबूत करावी म्हणून गेले 3 दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विविध विभागातल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका आम्ही घेतल्या। आज प्रशांत जगतापांना आम्ही सूचना केली की आपली बैठक होईल तेव्हा होईल, पण पहिल्या प्रथम हा मेळावा आपण पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रांगणामध्ये घ्यायचा। मला माहिती आहे पुण्याला एक आदेश सुटला की महाराष्ट्रापेक्षा सर्वात जास्त कार्यप्रणाली कोण करत असेल तर ते प्रशांत जगताप आणि त्यांचे सहकारी करतात। हा कार्यक्रम आणि हा बैठक होण्याचा एवढाच हेतू होता, हवा झाली पाहिजे। बंद खोलीमध्ये बैठक घेण्यापेक्षा ती चर्चा महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये परत व्हावी म्हणून हा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला। आत्मविश्वास वाढला पाहिजे, हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा मेळावा आहे आणि मला अभिमान आहे पुणे शहरच्या असलेल्या आणि पुणे ग्रामीणच्या असलेल्या माझ्या बॉडीचा। लोकसभा, विधानसभा झाल्या, पण ज्या ज्या वेळा सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये भूमिका घेण्याची वेळ आली त्या वेळेला पहिल्या प्रथम कुठं आंदोलन होत असेल तर ते पुण्यामध्ये होतंय। हा संदेश आपण महाराष्ट्रामध्ये देण्याचा प्रयत्न केला। कोणत्याही पक्षाचं आंदोलन झालं नाही तरी पुण्याच्या राष्ट्रवादीचं आंदोलन फक्त होतं आणि त्याचा धसका कोणाला घ्यायचा तर न घेऊ। मला आजच कळलं महाराष्ट्रातल्या 8 मंत्र्यांचा विकेट जातो, त्यामध्ये पुण्याच्या तुमच्या आंदोलनाचा निश्चितपणाने परिणाम झाला असं मला वाटतं। आज राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहे। सामन्यातून सांगण्यात आला 8 जणांची विकेट जाणार। बऱ्याच लोकांच्या खाते बदल होईल। मला एक कळत नाही, पाशवी बहुमताने आलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, 3 इंजिनचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं, आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो अशा प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न झाला, पण या महाराष्ट्रामध्ये आलेल्या सरकारमधल्या
8 महिन्यामध्ये मंत्र्यांना बदल करण्याचा निर्णय होतो, हा सरकारचा अपयश आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. ज्याचा उल्लेख रोहित दादाने केला, गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राची तिजोरी ह्या लोकांनी लुटली. ज्याचा पैसा निवडणुकीच्या माध्यमातून भरमसाठपणे वापरण्यात आला. जर पैसा वापरला नसता तर माझ्या या व्यासपीठावर बसलेले अनेक मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विधिमंडळामध्ये नेतृत्व करताना जनतेच्या अधिकारावर त्या ठिकाणी पाहायला मिळाले असते. 20-20, 40-40, 50-50 कोटी रुपये खर्च केले गेले. बापूसाहेब तुम्ही थोडे वाचला, तुमचा तर आकडा कळला तो आम्हाला फार मोठा कळला होता. तुमच्या विरोधामध्ये ज्यांनी पैसे वापरले, इतक्या मोठ्या प्रमाणात वापरले, तरी जनतेच्या आधारावर शरद पवारांच्या नावावर तुम्ही या ठिकाणी निवडून आला. आमचा एकमेव शिलेदार या ठिकाणी निवडून आला, याचा मला निश्चितपणे त्या जनतेचा सुद्धा आभार व्यक्त करावा लागतो. 8.5 लाख कोटीचं कर्ज तुमच्या माझ्या महाराष्ट्रावर आहे. कमी पडतं म्हणून काय? पारदर्शक कारभार करणारं आमचं सरकार महायुतीने आणलं, अशा प्रकारचा गवगवा केला गेला. परवाच्या दिवशी अधिवेशन झालं, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला गेला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि 3 महिन्यानंतर या महाराष्ट्रामध्ये नामुष्की आली. 57,000 कोटीचं त्या ठिकाणी सप्लिमेंटरी बजेट आलं. असं काय घडलं? महाराष्ट्रामध्ये असा काय विकासाचा अजेंडा दाखवला? असं काय सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी केली? असं काय या पुणे शहरात आणि शहरी भागामध्ये विकास केला की त्यासाठी कर्ज काढावं लागलं? या दुर्दैव या महाराष्ट्राचं. 3 महिन्यानंतर 57,000 कोटीचं कर्ज ज्यावेळेला काढता, मग अर्थसंकल्प करताना तुम्हाला त्या ठिकाणचा अभ्यास नव्हता? 36,000 कोटी देणी बाकी आहे. मला काल तर कळलं 89,000 कोटीची बिलं बाकी आहे. आमचा हर्षल पाटील, एक तरुण मुलगा, सिव्हिल इंजिनियर झाला. सरकारी याच्यातून काम केलं तर उद्योग धंदा मिळेल अशा पद्धतीने त्यांनी काम घेतलं, कर्ज काढलं. कर्ज काढल्यानंतर त्यांनी काम घेतल्यानंतर पैसे मिळतील या अपेक्षेवर अनेक वर्ष, 2-3 वर्ष वाट बघतोय, पण पैसे मिळत नाही. जरा तरी लाज वाटली पण या महाराष्ट्राच्या सरकारमधल्या मंत्र्यांना. सरळ मंत्री म्हणतात हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नव्हता. अरे तरुण आमचा जीव त्याचा गेला आणि तुम्ही कर्जाचा डोंगर वाढवत चाललेला आहात. अनेक तरुण आहेत. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करत होता अशी चर्चा व्हायची. आजही शेतकरी आत्महत्या करतो तरी सरकारला जाग नाही. आम्ही पोट तिडकीने शेतकऱ्यांचे, तरुणांचे, बेरोजगारीचे प्रश्न मांडतोय. मंत्री रम्मी खेळत बसलेले आहे आणि उत्तर देतात मला रम्मीच खेळता येत नाही. मग तिकडे काय इस्पिकचा एक्का बघत होतास? मला अनुभवच नाही. बाळासाहेब पाटील मंत्री आमचे माजी आहेत, त्यांचा मला फोन आला, शिंदे साहेब तुम्ही जेव्हा प्रेसवर जाओ त्या मंत्र्याच्या उत्तराला तुम्ही उत्तर द्या. काय मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की माझ्या पीएकडून मी मोबाईल एवढ्यासाठी मागवला की विधिमंडळात आणि विधान परिषदेच्या कामकाजात मला त्या मोबाईलवरून माहिती घ्यायची होती. अख्ख्या विधानसभेच्या समोर, विधान परिषदेसमोर, मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या समोर आयपॅड आहे. त्या पॅडवर गेल्यावर सगळं कामकाज दिसतं. खरं म्हटलं तर मंत्र्यांना 3 पत्ती खेळायला वेळ होता, पण तो आयपॅड चालवायला त्यांना जमत नसेल असं माझा अभ्यास आहे. आत्महत्या केल्या तरुणाला सहानुभूतीपर मदत करायची सोडून
सरकार ते टोलवा टोलीचा प्रयत्न करतोय. अजून किती लोकांचे मरण आपण बघणार आहात. बेरोजगार तरुण जर आत्महत्या करायला लागले तरी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. विरोध केला तर एखाद्या तरुणाला मरेपर्यंत मारलं जातं तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. एक नाही तर 12 भानगडी. कुठल्या मुहूर्तावर यांनी सरकार स्थापन केलं मला माहित नाही. जेव्हापासून बसलंय तेव्हापासून ब्रेकिंग न्यूजच सुरू आहे. मगाशी कोणतरी बोललं इथं कोयता गँग आहे. कायदा सुद्धा आहेच कुठे. कोणतरी आशीर्वाद देतो, त्याच्या पाठीमागं उभा राहतो, त्याला राज्याश्रय मिळाला जातो आणि त्या राज्याश्रयाच्या माध्यमातून मतदान घेण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. हा इतिहास काही वर्षापासून निवडणुकीला जिंकण्याचा फंडा म्हणून वापरला गेला. अरे महाराष्ट्रामध्ये कोयता गँग, पुण्यामध्ये कोयता गँग तर या ठिकाणी गाजवते. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापासून सगळेजण सांगतात यांचा बंदोबस्त करू, ह्याला मोकोका लावू, तरी सुद्धा गँग चालूच आहे. आणि याचाच आधार घेऊन आमच्या विधिमंडळामध्ये चंडीबंदी गँग पण वाढायला लागलेली आहे. जराही भीती नाही. एक तर आमदार टॉयलच गुंडून आला. मग खोटं सांगत नाही. आम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायला उभा राहिलो. आमचे बरेच आमदार बोलले बनियान कशी घालू, टॉवेल कसाला गुंडाळू. शेवटी विरोधी पक्षनेते दानवे आणि आम्ही बनियान कशी घालायची आणि टॉवेल कसा कपड्यावर गुंडाळायचं ते तरी गुंडाळलं. आम्हाला हा विचार पडत होता, पण तो आमदार त्या ठिकाणी जाऊन फ्रीस्टाईल खेळत होता. मारता कोणाला तुम्ही हो? गरीब वेटरला. आणि परत सांगतोय की माझ्याशी कोण कुस्ती खेळणार असेल, फाईट करणार असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहितो माझ्याशी फाईट खेळावी. तरी सुद्धा या सरकारमधला माणूस बोलत नाही. हा जर माझ्या कार्यकर्त्यांनी शब्द वापरला असता ना, मगाशी बोलल्याप्रमाणे पोलीस लगेच आले असते. कोणाला धमकी दिली? धमकी दिलेल्याच्या गुन्ह्यावर लगेच अडकून टाकलं असतं. मी सर्व पोलिसांना दोष देत नाही. पोलीस प्रशासन आहे कुठे हो? 40 आमदार फुटल्यापासून नव्हे तर सरकारमधल्या महायुतीमधल्या असलेल्या सगळ्यांना एक पोलीस गाडी माग आहे. तू मंत्री नाही झाला तरी बाबा, तू मंत्र्याचा आणल्या का तरी वागतोयस ना, म्हणून तुला पोलीस गाडी देतो. अख्खं पोलीस प्रशासन मधला अर्ध पोलीस प्रशासन यांच्या सुरक्षतेमध्ये आहे. मी परवाच्या दिवशी मंत्रालयाच्या स्तरावर होतो. कधी मंत्रालयात जातच नाही आम्ही आता. एकाला वाय सुरक्षा होती. 2-3 स्टेन गन वाले फिरत होते त्याच्याबरोबर. मी सहज एकाला विचारलं, बापूरावजी हा कोण आहे? बोले बीजेपीचा पदाधिकारी आहे. मला एवढी सुरक्षा काय, आमदार आहे का खासदार आहे? अजिबात नाही. मग एवढी सुरक्षा काय? त्याच्या जीविताला धोका आहे म्हणून त्याला वाय प्लस दिलेली आहे. तुम्हाला जर आता सुरक्षा पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीविताला धोका आहे असा स्टंट करा, लगेच वाय सुरक्षा मिळू शकते. अशा प्रकारचं प्रयोजन या सरकारमधून आपोआप केलं गेलेलं आहे. मग तुम्ही बातम्या ऐकता, कोणीतरी बाहेरून धमकी दिली, कोणीतरी इथून धमकी दिली, काहीतरी प्रयत्न होतो, माझ्या जीवाला धोका आहे सांगितला जातो. या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम चालू आहे, या संदर्भामध्ये खरं म्हटलं तर आपण बघितलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये तक्रार आणि नाराजगी या महाराष्ट्रामध्ये आहे. पुण्याला मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं, माझी सासरवाडी पुण्यात आहे. मी सांगतो, मी वेळ पडली तर बाहेर येतो, पण पुण्यामध्ये यायला नको. जायचं म्हटल्यानंतर 3 तास आणि तिथून परत निघायचं म्हटलं 3 तास. पर्यायी व्यवस्थेची त्या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही नियोजन करू शकला नाही. हा कुठला प्रकार आला? गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न तेच. अख्ख्या देशामध्ये बुलेट ट्रेन, अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मेट्रो मेट्रो मेट्रो.
पण पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार आहे? कंत्राट काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठी कामं काढायची आणि पैशाची तरतूद नाही झाली की अशी अर्धवट कामं सोडून द्यायची. जिथे आवश्यकता आहे त्या पुणे शहराला मेट्रोला पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे नव्हतं. मी कुठल्या शहरामध्ये करू नका असं म्हणणार नाही, परंतु आता काही ठिकाणी तर असं आहे की शहराबरोबर आता जिल्हापर्यंत मेट्रो नेण्याच्या बाबतीमधलं प्रयोजन करण्यात आलेलं आहे. कशासाठी? नागपूरला तर आम्ही जातो अधिवेशनामध्ये, नागपूरचे आमचे अनेक मित्र आहेत. आम्ही नागपूरला विचारलं होतं ते बोलतात काही नाही साहेब, 20 रुपयामध्ये आम्ही तेवढ्या मेट्रोच्या अगोदर जाऊ शकतो, 100 रुपये का खर्च करावे? म्हणजे जिथे आवश्यकता आहे त्या पुण्यामध्ये मेट्रोची बोंबाबोंब, आणि जिथे नाही तिथे पाहिजे तेवढे कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा, मेट्रो पूर्ण करण्याचा प्रकल्प जाहीर करायचा. आणि हे अशा प्रकारचं सरकारचं कामकाज चालत असताना पुण्यामध्ये आता कायदा सुव्यवस्था तर राहिलाच नाही, पण आता नवीन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. हळूहळू या पुण्यामध्ये ड्रग्जचा रॅकेट सुद्धा उभा करण्याचा प्रयत्न होतोय. हळूहळू या देशामधल्या राज्यामधल्या प्रमुख शहरामध्ये ड्रग्जचं रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. आणि ड्रग्जचं रॅकेट पुणे शहरामध्ये पण परवाच्या दिवशी या पुण्यामध्ये एक ड्रग्जचा कारखाना सुद्धा पकडला गेला. सुरू होताना दिसत नाही. आणि अशा पद्धतीचं काम करण्याच्या बाबतीमधली भूमिका घेत असताना माझी आपल्याला अपेक्षा आहे आणि मला निश्चितपणाने उमेद आहे. रिंग रोड करतायत, त्याचबरोबर त्या ठिकाणी नदी सुधार प्रकल्प घेतलेला आहे, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न आहे, सार्वजनिक वाहतूक सुधारण्याचा प्रश्न आहे. अगोदरच पुण्याची लोड वाढलेला असताना 34 गावाच्या समाविष्टाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, डीपीचा प्रश्न, सगळेच प्रश्न या ठिकाणी उभे आहेत. खरं सांगा, आपण सांगतोय पुणे महानगरपालिकेमध्ये आपण लढणार आहोत. मी आजच तुम्हाला सांगतोय, आम्ही निर्णय जिल्हा स्तरावर तुम्हाला दिलेला आहे. प्रशांतजी आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आपले सगळे नेते मंडळी आहेत, कोणाला लढवायचं त्याला आत्ताच ठरवा. आणि आम्ही ठरवलेला आहे, जो पक्षाची प्रामाणिक आहे पडला तरी त्यालाच उभा करायचा, अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. काय होईल ते होईल, पण पार्टी तरी बांधली जाईल. मगाशी आम्ही पुणे ग्रामीणची बैठकीला बसलो होतो, सगळ्यांनी आम्हाला सांगितलं, साहेब काय झालं, आता लढणारे कुठे आहेत? तो बहुतेक जण गेले सोडून. दौंडची लोक तेच म्हणाली, ते म्हणले आम्ही इथं आहोत ना, आता शेवटी पक्षाची धुरा आमच्यावर सांभाळायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून पक्षामध्ये माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे, काय होईल तो होईल निकाल. आपण आपल्या पद्धतीने, मग शिवसेना असेल, महाविकास आघाडी म्हणून तुम्हाला लढवायची असेल, काँग्रेस, तुम्ही स्थानिक पातळीवर पहिली चर्चा सुरुवात करा. त्यांचा रिस्पॉन्स काय येतो तो बघूया. त्या प्रभागामध्ये यांच्यात दम नाही हो. मागच्या निवडणुकीला एक प्रभागामध्ये एकच उमेदवार होता, तर बऱ्याच ठिकाणी 4-4 उमेदवार, 5-5 उमेदवार केले. तुम्ही एवढी मोठी कामं केली होती तर एक उमेदवार उभा करायचा होता. बाजूच्या वार्डाचा आधार घेऊन आपले उमेदवार निवडून आणण्याचा एक नवीन पांडा पाडलेला आहे. फक्त मुंबई सोडली तर मला वाटतं सगळीकडे प्रभाग सिस्टीम केलेली आहे. तुम्ही एकटे लढायला पाहिजे नव्हता. मग आमच्या प्रशांतच्या समोर कोणी एकटा उभा राहून दे, आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आमचे उमेदवार आहेत त्यांच्या समोर एकटा कोण उभा राहून दे, निर्णय पब्लिकला ठरवून दे. आमचा सचिन दोडके उभा राहिलेला होता, सगळा सुशिक्षित वर्ग आहे, पण त्यांनी त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. कारण दिवस रात्र सर्वांच्या सेवेसाठी उभा राहणारा आमचा सचिन हा तिथल्या लोकांना जातपात सोडून लोकप्रिय होता. अनेक उदाहरणं अशी आहेत. मी आपल्याला विनंती करणार आहे, काय निर्णय घ्यायचा आहे, कधी निवडणूक होईल का होईल मला माहित नाही, परंतु तुम्ही बसा. जे कोणी आपले स्ट्रॉंग उमेदवार आहेत
त्यांची यादी तयार करा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्या. आम्हाला सांगा. आदरणीय पवार साहेबांची चर्चा करून प्राधान्याने त्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये सुरुवात करण्याची घोषणा आपण करू. तो कामाला तरी लागेल. काय काय वेळेला अशी परिस्थिती विधानसभेला झाली की शेवटच्या क्षणाला सांगितले उमेदवारी लढ, तर 20 दिवसात तो कधी जागरण करणार, कधी लोकांना उठवणार. पण आत्ता तो कामाला लागला तर निदान तो लोकांपर्यंत पोहोचेल, विचार आपले पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून आदरणीय साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, लोकशाहीने मोकळ्या हाताने तुम्हाला आम्ही अधिकार देतोय. पण तिथे करताना निवडून येणाऱ्यालाच फक्त उमेदवारी देण्याच्या बाबतीत मला विचार करा. नाहीतर शशिकांत शिंदेच्या जवळचा कोण, उद्या महापौर आपला झाला तर मला साथ देणारा कोण, तशी उमेदवारी दिली तर आपला कार्यक्रम झाला समजा. त्यामुळे तुम्ही एक कमिटी करा. अंकुशजी काकडे ज्येष्ठ आहेत, गायकवाड साहेब आहेत, माळवरकर साहेब आहेत, म्हस्के साहेब आहेत. काय तुम्हाला ती कमिटी एक करायची ती करा. तुमच्या लेवलवर निर्णय घ्या. महिनाभरामध्ये सांगायचं साहेब आम्ही प्राथमिक स्वरूपात असे उमेदवार, सगळे उमेदवार नाही, जे वाटतात हे उमेदवार आम्हाला वाटतात की निवडून येऊ शकतात, त्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला सूचना करा. मी साहेबांशी बोलेन, ताईंशी बोलेन, जयंतरावांशी बोलेल. आम्ही दोघंही तशी चर्चा करून आम्ही तशा प्रकारचा अधिकार तुम्हाला देऊ. आणि तसं काम केलं तर तुम्हाला 100% सांगतो, या पुण्याचा निकाल तुम्हाला घेतल्याशिवाय लागणार नाही, एवढं मला निश्चित खात्री आहे. आणि रान तापू आपण, काय काळजी नाही. तुम्ही आम्हाला गणपतीला बोलवा, नवरात्रीला बोलवा, दहीहंडीला बोलवा, आम्ही दोघंही येतो. वेळ पडली तर दहीहंडी सुद्धा फोडायला येतो. पण या सत्तारूढ पक्षाची दहीहंडी आपल्याला फोडायची आहे. इतका पैसा लुटलाय या महाराष्ट्रामध्ये, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी लुटालूट कधी झाली नव्हती. प्रचंड लुटालूट आहे. म्हणून ते 8 मंत्री जात आहेत असं कळतात. आता किती उद्या जात आहेत आम्हाला माहित नाही. का परत त्यांना अभय दिलं जातं का खाती बदलली जातात ते पण आम्हाला माहित नाही. पण एक सांगतो, जर उठाव करायचा असेल, महाराष्ट्र पेटवायचा, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, जो इतिहास घडू शकतो, जो लोकसभेला देशामध्ये परिवर्तन होत असताना या राज्याचा फक्त एकमेव महाराष्ट्र असा होता की त्यांनी लोकसभेला इतिहास करून दाखवला. विधानसभेला सुद्धा तो झाला असता, पण या विधानसभेला कट कारस्थान केलं म्हणून या ठिकाणी त्यापणे त्यांना यश आलं. आम्ही आता हनी ट्रॅप फक्त ऐकतोय. मला तर असं कळलं की सत्तारूढ पक्षामध्ये असं मी ऐकलेलं आहे. आणि संजय राऊत तो ओपन बोलतात. त्यांनी सांगितलं की सरकार पाडण्यासाठी त्यांचा उपयोग केला गेला. अजून मी त्याला सांगू इच्छितो की फक्त हनी ट्रॅप नव्हता, तर पैशाचा ट्रॅप लावून सुद्धा अनेक लोकांना आमच्या फोडलं गेलं, अनेक लोकांना धमकवलं गेलं. नाहीतर हे विधानसभेमध्ये हे येऊ शकत नव्हते. आणि म्हणून ही लढाई आहे. ही लढाई करायची असेल तर आम्ही आक्रमक आहोत. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही ज्या वेळा बोलवाल त्यावेळा येऊ. दादागिरी तर सोडून द्या. आपण एक तर दादागिरी करायची नाही आणि केली तर कोणाची सण पण करायची नाही. फक्त एकच तुम्हाला विनंती करणार आहे. आज सन्मान झालेला आहे. आज आमच्यावर जर तुम्ही विश्वास दाखवलाय, तुम्ही आमचा सत्कार केलेला असेल, तर तुम्हाला एक आव्हान फक्त मी करेन. काय असतील तेवढे कार्यकर्ते बरोबर आहेत, काय असतील ते आमचे प्रतिनिधी बरोबर आहेत, काय असतील ते माझे नेते बरोबर आहेत, एक पण करून टाकू. रोजच चिठ्ठी आणि आम्हाला भाषण करताना रोहितजी आता सांगितलं गेलं
एका राज्यमंत्र्यांच्या चुलत भावाने मंत्र्यांचा लोगो आणि स्टिकर वापरला आणि त्यातून चोरटी काय वाहतूक केली. आता तेवढं एकच बाकी आहे. तेवढं बाकी राहिले होते, तेवढं पण आज पूर्ण करून टाकलं. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? म्हणजे महाराष्ट्रामध्ये कालपर्यंत पैसे पोलीस प्रोटेक्शन मध्ये निवडणुकीला वापरले एवढं आम्हाला माहित होतं. सगळीकडे मी जाहीर बोलतो, हेलिकॉप्टर मधून पैसे यायचे आणि वाटायचे आणि आमच्याकडे खाली चेक नाका आणि टोल नाका जाम होता आणि वरूनच पैसे जात होते. मला एकाने सांगितलं, मी बोलला कसे का पैसे आणले? काय नाही बोलला, दुधाचा टँकर रिकामा केला आणि त्यात बॅग घातल्या आणि त्यातून घेऊन आलो. काय कल्पकता एक एक लावताय. हे पैसे ज्यांच्याकडे होते त्यांनी हे अवैधरित्या पैसे वाटले आणि आता अवैधरित्या दारू सुद्धा वाटायला सुरुवात झालेली आहे. ही लढाई आहे हो. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची संस्कृती जर उभी करायची असेल, टिकवायची असेल तर पहिला पाया मजबूत करा आणि तो पाया मजबूत करायचा असेल तर उद्याच्या महानगरपालिकेला काही झालं तरी आपण राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणायचे, हा प्रयत्न करण्याचा आपण संकल्प आजपासून सोडूया, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि परत काही लोक बोलतात मी पुन्हा येईन. आम्ही दोघेही तुमच्यासाठी पुन्हा येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर उपस्थितांचे आभार. ज्येष्ठ नेते रवींद्र अण्णा माळू.